धारूर तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ्याची वाडी या शाळेचे एक आदर्श व्यक्तिमत्व तथा बीड जिल्हा शिक्षण विभागातील किल्ले धारूर गट विकास कार्यालयामार्फत चालवली जाणारी जिल्हा परिषदची काळ्याची वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक सन्माननीय वैजनाथजी तिडके सर आणि सरांचा आज जन्मदिन असल्यामुळे त्यांना काळ्याच्या वाडी येथील संपूर्ण नागरिकाच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरांना पुढील आयुष्य सुख समाधाने आणि भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा काळ्याच्या वाडी येथील बहादर जनतेच्या माध्यमातून वैजनाथजी तिडके गुरुजींना देण्यात येत आहेत. कारण सहशिक्षक म्हणून काळ्याच्या वाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे पवित्र कार्य करत असून त्यांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडत आहेत आणि काळ्याची वाडी येथील गावकऱ्यांचा सहकार्य देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर लाभत असून एक बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या व नैसर्गिकतेने नटलेल्या तथा डोंगराच्या कुशीत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ्याची वाडी ही एक शिक्षण विभागाला शोभेल अशी आदर्श शाळा आहे आणि राजे होळकरांच्या पावनभूमीत असल्यामुळे येथील शाळेला शोभेल अशी विद्यार्थी संख्या देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कारण हा भाग ऊसतोड मधुराचा तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु जिल्हा परिषदेला गावकऱ्यांच्या माध्यमातून आपले विद्यार्थी इतरत्र न घाता या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्यामुळे त्यांनी या शाळेला पाठबळ देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे पवित्र करण्यासाठी चांगल्या 2 शिक्षकांची निवड केली आणि त्यात सहशिक्षक म्हणून आज वैजनाथजी तिडके गुरुजींचा जन्मदिन. सर, काय सांगताय काळ्याच्या वाडी येथील जनतेच्या माध्यमातून आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपला जो जन्मदिन साजरा होतोय त्याबद्दल? अति आनंद वाटतो की खरं तर पहिला जन्मदिन साजरा होतोय माझा आणि मी ज्या ठिकाणी ड्युटी करतो किंवा सेवा करतो 19 सप्टेंबर 2025ला मी या गावात बदली होऊन आलो. तिथून पुढं मला असं वाटलं नाही की बाबा मी कोणत्या गावात आलो आहे, कारण मी पहिली जी 24 वर्ष ड्युटी केली ती माझ्या गावात केली, जवळ केली, परंतु मला त्याचा कसलाच इथं हे वाटला नाही. आणि एवढा आनंद वाटतो की विद्यार्थी येतात. गेल्या वर्षी 11 विद्यार्थी होते आम्ही आलो त्यावेळेस. यावर्षी आमचा जवळपास 25 पट झालेला असून शाळा चांगली आणि शाळेपेक्षा गाव चांगलं असं म्हणायला काही हरकत नाही. मी एकदम या गावामध्ये आल्यामुळं समाधानी आहे आणि माझा इतोशी सत्कार केल्यामुळं गावाचा व पत्रकार बाबूरावजी तिडके यांचा मी एक आभारी आहे किंवा धन्यवाद मानतो. एवढे बोलून माझी सर, आपल्याला जिल्हा परिषदेची चांगली शाळा मिळत होती, परंतु आपण कॅपिटेशनच्या माध्यमातून 3 शाळाची मागणी केली आणि त्यामुळे आपण काळ्याच्या वाडी येथील जिल्हा परिषद शाळेला का बरं म्हणजे अशी सहानुभूती दर्शवली? कारण असं होतं, एकतर मी राहायला पिंपरवाड्याला आहे, मला जवळ शाळा होती आणि मी फरके सरच्या आणि तोडकर सरच्या काळात या शाळेत भेट दिली. त्यावेळेस मला असं लक्षात आलं इथं आपण काहीतरी काम करू शकतो आणि केलेल्या कामाचा इथं कुठंतरी आपला उचित उपकार होईल आणि लोकांची सुद्धा गावातल्या कोणते लोक कसे वागतात याची सुद्धा मला एक अनुभव होता आणि म्हणून मी समाधानानं ही 1 नंबरला शाळा टाकली आणि मला तीच भेटली. आपल्याबरोबर आहेत या गावचे ज्येष्ठ नागरिक शिरहरीजी पारेकर, या शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष. काय सांगताय आपल्या गावामध्ये सहशिक्षक जिल्हा परिषदचे वैजनाथजी तिडके गुरुजी यांचा आज जन्मदिन साजरा होतोय त्याबद्दल? आज या अशा भरकटलेल्या अवस्थेत असताना सर्वत्र जर पाहिलं तर जिल्हा परिषदच्या प्रत्येक ठिकाणच्या शाळेची खूप अशी दयनीय अवस्था आहे आणि आमची सुद्धा त्याच दिशेनं वाटचाल होती. दयनीय सगळं होऊन गेलेलं होतं, परंतु आमच्याच जवळचे आमच्याच शेजारच्या गावचे सर आहेत, त्यांना गोरगरिबाच्या विद्यार्थ्याची जाणीव आहे, गरिबीची जाणीव आहे, गरिबीतूनच विद्यार्थी शिकतात. त्याच्यावर ते पावलावर पाऊल ठेवून मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेला हांगे सर लाभलेले आहेत. हांगे सरचं देखील खूप आणि असं दोन्ही शिक्षकांचं असं चांगल्या प्रकारचं म्हणजे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्याचं चांगलं आहे. त्यांना चांगल्या प्रकारचे धडे देतात, चांगल्या प्रकारचं शिकवतात आणि त्यांची अशी वेगळी थोडी तळमळ आहे की आपल्याच गावासारखे गरिबाचे विद्यार्थी आहेत आणि गरिबाचे विद्यार्थ्यांना बाहेर एक शिक्षण चांगलं न भेटता आपल्याच गावात आपण ते शिक्षण चांगल्या क्वालिटीचं आपल्या गावामध्ये भेटेल आणि ते देण्याचं ते पुरेपूर असा असणारा तो प्रयत्न करतात आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या इथली एक पिढी गेलेल्या 2 पिढीची भरपाई करून चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देऊन आमच्या गावातील विद्यार्थ्यांना ते चांगल्या मार्गाला लावतील ही आमची आशा आहे. आणि ह्या निमित्तानं आज तिडके सरांचा वाढदिवस
त्या वाढदिवसानिमित्त आमच्या गावातल्या प्रत्येकाच्या माध्यमातून त्यांना एक वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानी जावं एवढी सगळी गावकऱ्यांच्या वतीनं मी विनंती आपलं त्या म्हणजे शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सर देखील चांगल्याच प्रकारचे आहेत, मुख्याध्यापक त्याच प्रकारचे आहेत, सहशिक्षक त्याच प्रकारचे आहेत आणि त्यांच्याकडून आमची खूप मोठी अपेक्षा आहे, ते हळूहळू आमची पूर्ण करतील एवढंच. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ्याचीवाडी या शाळेतील सहशिक्षक वैजनाथजी तिडके गुरुजींचा आज जन्मदिन मोठ्या थाटामाटे साजरा होता असून शनी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनी वह्या पुस्तके आणि खाऊंचे वाटप देखील केलेले आहे. चला तर मग काळ्याचीवाडी येथील बहादर जनतेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ्याचीवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून शनी एक आदर्श शिक्षक बीड जिल्हा शिक्षण विभागाला शोभेल असे असणारे श्रीमान वैजनाथजी तिडके गुरुजींना पुढील आयुष्य सुख समाधान आणि भरभराटीचे जाऊ. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह देवकरे, बीड.